टाळी 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 संभाजी महाराज क्षत्रिय कुलावसंत राजाधिराज शिवछत्रपती महाराज की जय। भक्ति ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ति ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरसने पाविजया ठया, माझी आई शिकाया जवन हे उदकाग्नी धान्य झाल्या घडे पाक, एकावीन एक कामानये देहाच्या निरसने पाविजया ठया, माझी आई शिकाया जवन हे तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निरसने पाविजया ठाया, माझी आई शिकाया जवनो हे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवान रावित मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरास्फीट निलये सरस्वती नमस्तुते विश्वाध्यक्ष प्रतिशंकरा यत क्रियान्मालसा स्थितं पवित्राति क्षत्र जेजुरं गडनिवास स्थानयं खंडोबादित नमो नमः आता वैवासित पावनाति भासती पंचानन समाना तया श्रोत्याच्या चरणी जाना साष्टांग नमन करीतसो वाद्यभूषित पावन
ती प्रत्यक्ष अमरेंद्र समान तयाची चरणी जाण साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वराराका जी कीर्तनी वैवासित लोका तयाची चरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची चरणी नमन गा गा धर्म जितविलाची बळी गा संभाजी जान नवाळी तया संभाजीची चरण कमळी साष्टांग नमन करीतसो राष्ट्रमाता ती एक माऊली जिने शिवबा प्रसविला स्थित कुळी तया जिजाऊची चरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठल भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरसने पावे जिया ठाया माझी आई शिकाया जवळ हे प्रस्तुत प्राप्त सेवे करता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबाराय भक्तीचा आणि ज्ञानाचं वैराग्याचं मूर्तिमंत प्रकरण पटून देणारा सेवे करता निवडलेला चार कडव्याचा अभंग विठ्ठल विठ्ठल भक्ती या शब्दाची व्याख्या पटून देणारा अभंग सेवे करता निवडला तुकोबाराय सांगतात भक्ती म्हणायचं कशाला आणि वैराग्य म्हणायचं कशाला आपण दोन गोष्टी पाहू अर्ध कडवं 3.5 कडवे राहू दे अभंगाच्या द्वारे अर्ध्याच कडव्यामध्ये भक्तीचं आणि ज्ञानाचं मूर्तिमंत प्रकरण पटवून दिलं भक्ती म्हणजे काय अभंग पाठ करणं म्हणजे भक्ती ठोकरमाळ घालणं म्हणजे भक्ती ज्याचा चांगला सूर आहे म्हणजे भक्ती ज्याला चांगलं कीर्तन सांगता येतं म्हणजे भक्ती ज्याला खूप पाठपाठांतर आहे म्हणजे भक्ती ज्याला अगदी कोकिळेसारखं बोलता येतं म्हणजे भक्ती याला भक्ती म्हणता येत नाही ज्याच्याकडे अप्रतिम संपत्ती आहे म्हणजे भक्ती जो अंगापिंडाने ठोकर आहे म्हणजे भक्ती अद्याप नाही वरच्या अंगाने भक्तीचं लक्षणच नाही भक्ती या शब्दाचा अर्थ आहे नम्रता भक्ती ते नमन आणि वैराग्य कशाला म्हणायचं प्रत्यक्ष गोष्टी प्राप्त व्हावा ती गोष्ट अवगत व्हावा आणि मग तिचा त्याग करावा त्याला म्हणायचं वैराग्य विठ्ठल विठ्ठल साधकांनी प्रश्न केला ज्या तुकोबाराने अभंग निर्माण केला हे तुकोबाराय भक्तीच्या लक्षणातले असावे का भक्तीची अवस्थांच्या अंतकरणात असावं का तुकोबाराय वस्तुस्थिती भक्तीचे मर्मज्ञ उपासक होते महाराज आणि म्हणून तुकोबारायने अभंग केलाय आणि जर तुकोबाराय भक्तीच्या अत्यवस्थ स्थितीतले नसते तर तुमच्या माझ्यासारख्या पापयांनी फेकून दिलेला गाठा पुन्हा इंद्रायणी मातेनं वापस केला नसता विठ्ठल विठ्ठल या साधूंनी समाजाला उपदेश केलाय तो साधू अगोदर भक्तीचं मर्मज्ञ नम्रता आहे तुकोबारायकर 18 संतांची यादी करा प्रत्येक साधू नम्रता स्वतःच्या जवळ बाळगतो आणि मग समाजाला उपदेश करतो आमच्याकडे ते नाही आम्ही भक्तीचे पारे सांगतो पण पुढच्याच्या समोर वाकत नाही ही आमच्यातली कथा आहे विठ्ठल विठ्ठल काहीच्या या स्टेजवर आल्याच्या नंतरही पोटातल्या सुपाऱ्या गुरमळा त्यात इतके काही पापी आहेत विठ्ठल विठ्ठल आणि नम्रता सांगतात अख्खा गाथा जरी कंठस्थ असेल आणि तो चोट्टा कोणाच्या पुढे वाकत नसेल तर भक्तीच्या यादीतलं झाड त्याचं उपटून टाकलंय विठ्ठल विठ्ठल पाठपाठांतराने माणूस भक्त होऊ शकत नाही रामेश्वर बुवा गायन केलं नाही भक्त होत नाही मला तर असं वाटतंय आपल्यापेक्षा तमाशातल्या लोकांचे गाणे यायला जास्तच आवडते अजूनही काही काही डंगर सांगतेत की धोंडू कोंडू मध्ये जी बैरवी होती तोडीची चाल आज नशिबाने थट्टा कशी आजही काही काही लोकांच्या कानात धोंडू कोंडूची बैरवी काय बैरवी व्हायची म्हणते काय गणगवळण व्हायची म्हणजे भजनेपेक्षा गायक लोक त्याला समजितेत पण ते वारकऱ्याच्या याच्यात येतात का
ते भक्तीच्या यादीत येतात का? नाही, भक्तीच्या यादीत येणारी ही आमची जात आहे. आणि इथं आल्याच्या नंतर एकमेकाच्या पाया पडतात. भक्तीचं तेच लक्षणे अभिमान गेलं पाहिजे. पंढरीच्या लोकांना नाही अभिमान, पंढरीच्या लोकांना नाही अभिमान, पाया पडे एकमेकाच्या पाया पडावं लागते. अभिमान ज्याचा संपला तो भक्तीच्या यादीत. महाराज इथं अभिमान गेला रे गेला की देवच असते. तुकाराम महाराज सांगतात, अहंकार गेला, अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अंतकरणातला अहंकार निघून गेला, मितूपणा निघून गेला, नम्रता अंतकरणात आली की भक्तीच्या यादीत आला. आणि भक्तीच्या यादीत आला की त्यानं हृदयात घेतला. जो भक्तीच्या यादीत नाही त्याच्याकडे स्वप्नात सुद्धा जात नाही. महाराज विठ्ठल विठ्ठल. ज्या संतांनी अभंग केला हे भक्तीच्या यादीतले आहेत का? पा ज्ञानियांचे राजे, योग्याची माऊली, समाधी दैन, अलंकापूर निवासी ज्ञानोबराय यांच्याकडे देवाच्या भेटी करता बीड जिल्ह्यातले एक ब्राह्मण आलं. दशग्रंथी ब्राह्मण होत ते. वेदोक्त, शास्त्रोक्त, पुराणोक्त त्याच्या मंत्रांना अग्नी पेटायचा अशी पात्रता असणारा ब्राह्मण. नुसतं ठोकरणाऱ्यासारखं जानवं घातलेलं, पोकळ काष्टा घातलेला, नुसतं लटबाई लटन काष्टा सुटा असला ब्राह्मण नाही. कर्मास्थिती काम संग चारु हास प्रिय जनानाने कुमुद्दीना संग प्रियानाने भासन नक्तानाने वेद मान्यानाने संगजना. ही ज्याच्यातली पात्रता आहे असा दशग्रंथी ब्राह्मण ज्ञानोबरायकडे आले. इंद्रायणीमध्ये स्नान केलं. भक्ती कोणाला म्हणायचंय? भक्ती म्हणजे काय? ओल्या कपडे धोतर वलं झालेलं आहे आणि ओल्या कपड्यानं समाधीच्या पुढे अनुष्ठान करीत बसलो. 6 दिवस 6 रात्र गेल्या. ज्ञानोबराय बोललेत नाही. त्यांनी विचार केला कधी साधूची कृपा होईल. इतकं सोपं नसतंय संताची कृपा होणं. बहुअवघड आहे संत भेटी. 18 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. 18 19 भागवतात 19 सांगितल्या आणि तुकोबरायांनी 18, शुकाचार्यांनी 1 शिल्लक सांगितली. 19 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभ जी दातारा. सुंदर साभंग आहे. त्याच्यासाठी साधूची भेट अत्यंत दुर्लभ आहे. महाराज 6 दिवस 6 रात्र गेल्या. 7व्या दिवशी दुपारी ज्ञानोबराय मूर्तिमंत प्रगट झाले आणि ब्राह्मणाच्या खांद्याला धरलं, उभं केलं. देवप्पा, तुमच्या चरणावर माझा साष्टांग प्रणिपात. आज 7 दिवस झाले ओल्या कपड्यान माझ्या समोर अनुष्ठान करता. तुमच्या अंगाला गुदे आल्यात, याचं काय कारण? ब्राह्मण तर म्हणलं मी याच्याकडे देवाच्या भेटीसाठी आलो, हेच माझ्या पाया पडते. याच्याकडे कशाचा देव आहे? ज्ञानोबरायांनी विचारलं आश्चर्यचकित काय झालं? कशा करता आश्चर्यचकित झालात? त्या ब्राह्मणांनी सांगितलं, महाराज मी तुमच्यापाशी 7 दिवस अनुष्ठान याच्या करता केलंय, मला देव पाहिजे. ज्ञानोबरायाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं, देव बाप्पा तुमचा घर नंबर चुकलाय, देव तुकोबरायाकडे.
आणि ज्ञानोबराय कोण होते? महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा करणारा ब्राह्मण देवाच्याच समोर बसले, देवच बोलतो तरी मनात शंका आहे. ज्ञानोबरायन चरणावर वंदन केलं आणि जा, देहूला देव आहेत. तुकोबरायकडे आलं. थकून आलेलो ब्राह्मण तिथल्या गंगे स्नान केलं आणि तुकोबरायच्या कानावर वार्ता आली, बीड जिल्ह्यातून आपल्या भेटी करता ब्राह्मण आलाय. ब्राह्मण गंगेतून बाहेर यायच्या अगोदरच तुकोबरायन पाय धरले. विप्रदेवाय नमो नमः. ब्राह्मणाने विचारलं कोण? म्हणजे मी तुकाराम महाराज. फुटकन नशीब म्हणलं मोह. 7 दिवस त्या ज्ञानोबरायपाशी बसलो, तिथं देव नाही भेटला. तेही संन्याशी माया पाया पडलं आणि तुमच्यापाशी देव हे म्हणल्याबरोबर तुम्ही तर पाण्यातून निघायच्या आधी माया पाया पडला, त्या अर्थी तुमच्याकडे देव कशाचा आला? आणि तुकोबराय कोण? तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा. मन रामेश्वर भक्त तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुका विष्णू नाही तुझा. करता गेला ते तुकोबराय मूर्तिमंड पांडुरंग परमात्मा महाराज. जगाच्या मालकाने ज्याच्या आईच्या पुढे भीक मागितली, तुकोबरायच्या आईचं नाव कनकाबाई. काय अधिकारी आई असेल महाराज ती. जगात अधिकारी आई 2 होऊन गेल्या, एक तुकोबरायची आई आणि राजा शिवछत्रपतीची आई. 2 माय ज्या ज्वल्य संपन्न झाल्या महाराज. विश्वाची महाराष्ट्राची धुरा सांभाळण्याची पात्रता ज्याच्यात ताकद आहे असा शोभा नावाचा पुत्र जिनं पोटात सांभाळलाय तिला जिजाऊ म्हणते. आणि विश्वाच्या मालकानी ज्याच्या आईला भीक मागावा ती तुकोबरायची आई आहे. पांडुरंग परमात्मा भीक मागतात माय, 9 महिने तुझ्या पोटात जागा देते कनकाबाई. आणि मग हृदयात प्रवेश केला आणि मग तुकोबराय जन्माला आले. रामेश्वर शास्त्री काही वेळा ब्राह्मण नव्हता. 108 कुंडी यज्ञ केला. लक्ष्मी याग म्हणायचे त्या यज्ञ. लक्ष्मी याग धनाच्या प्राप्ती करता यज्ञ केला. 111 कुंडी यज्ञ. कमलंडूतलं चमचा चमचा पळी पळी पाणी टाकायचं, इस्तू पेटायचा. ही ज्याच्या मंत्रात ताकद त्याला रामेश्वर शास्त्री म्हणते. आणि हे रामेश्वर शास्त्रीने सांगा तुका विष्णू नाही तुझा, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा. आणि ते तुकोबराय या सामान्य ब्राह्मणाच्या पार डोकं ठेवतात. बाबा तुझाही घर नंबर चुकला, अरे तुला देव सापडेल शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे. निघालो ब्राह्मण तिथून 2-4 दिवस पायी 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 पैठणला. ब्राह्मण माणूस गावरान तूप खाणारा अशा उन्हात कुठं त्याला चला वाटत का? आता आमच्या जातीला पळवाबर तुम्ही असे कापसात दारे धरायला कीर्तनात बोलल, पण कापसात नाही दारे धरायची जात आमची. विठ्ठला विठ्ठला. पैठणला आल्याच्या नंतर गोदावरी मध्ये स्नान केलं. तापून गेलेला ब्राह्मण. दुपारची वेळ आहे. नाथ थोडे आजारी पडले.
नाथांकडे 36 वर्ष पाणी भरण्यासाठी श्रीखंड्याच्या रूपात देव होता. नाथांनी सांगितलं, श्रीखंड्या आज मला ताप आलाय, दुपारच्या संध्येच्या आंघोळीसाठी गंगेहून पाणी घेऊन येईन. हे गेलं पाणी आणायला. देव पाणी आणायला भगवान. मी नम्रतेचं लक्षण सांगायलो, भक्ती कशाला म्हणायचंय. तुकोबार आहे भक्तीची यादी सांगतात. भक्ती म्हणजे काय. देव त्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी गेले. हे ब्राह्मण तिथून बाहेर आलं आणि विचारलं, ए पानाड्या, नाथांचा वाडा कुठे. देवाने विचारलं, कशाला पाहिजे देव बाप्पा. त्या एकनाथ महाराजाची इथं देव आहे म्हण. देवाने विचार केला, मला देत का काढून ये इथून. नाथाला जर कळालं मी देव येत ते का पाणी भरू देत का. आमच्या जातील लोक गावरान तूप खाऊ घालायले, तर प्रत्यक्ष आम्हाला कोणी काम करू देईन. तर नाथांच्या घरी देव आहे म्हणल्यावर नाथ महाराजांना काम करू दिलं असतं का महाराजांना. नाथ महाराज काय सामान्य व्यक्ती होते का. सर्व संतांमध्ये एकनाथ महाराज राजा होते. महाराज सकल संतांमध्ये राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकल संतांमध्ये राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. 650 ताट ज्याच्या इथं सोन्याचे होते. एक एक ताट 2.5 किलो सोन्याचं होतं. महाराज भिकारी जरी नाथांच्या घरी आला तरी सोन्याच्या ताटात जेवत होता. ही नाथांच्या घरची श्रीमंती होती. सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. आणि ते नाथ देवाला काम करू देतील का महाराज. श्रीखंड्यानं सांगितलं, देव बाप्पा जा समोर, पुढे झाड आहे, तिथं चौक लागेल, महाद्वार लागेल, ते नाथांचा वाडा आहे. त्या ब्राह्मणाला काढून दिलं. देवान कावट टेकून रडू लागले. पवित्र गोदावरी माईनं भगवंताला विचारलं, भगवान आज का रडता. देवाच्या डोळ्यातून पाणी आलं. गंगेला सांगितलं, माय हे देवाच्या भेटी करता आले. 7 दिवस ज्ञानोबराय पशी ओल्या धोत्रानं अनुष्ठान केलं. ज्ञानोबराय भेटले, याच्याच पायावर डोकं ठेवलंय. देव पाहिजे म्हणल्याच्या नंतर ज्ञानोबरायने याचं दर्शन घेतलं आणि तुकोबरायकडे पाठिले. काय ना आमच्या ज्ञानोबरायची नम्रता आहे. आणि तुकोबरायकडे पाठिल्याच्या नंतर तुकोबरायने विचार केला, मी वेळेपणा करू नये. काय ज्ञानोबराय उणे असावे. ते प्रत्यक्ष विष्णूचा अवतार असताना माझ्याकडे पाठवतात. त्यावरती मी जरी देवाचा अवतार असेल तरी मी तो अहंकार अंतकरणात बाळगुणे आपण नाथांकडे पाठवा. एकमेकाचा मोठेपणा करणं ही वारकऱ्याची जात रे. विठ्ठल विठ्ठल. आणि काय या दोघांचं अंतकरण कोमल, किती नम्रता आहे. इकडे नाथांकडे पाठवून दिलंय. शांती ब्रह्म एकनाथ महाराजाच्या दारात हा ब्राह्मण आल्याबरोबर दाशी उभी होती. दाशीन पळत जाऊन सांगितलं, बाबा बीड जिल्ह्यातला ब्राह्मण आपल्या दर्शन करता आलाय. नाथ महाराजांनी पटका खाली टाकून दिला आणि पळत गेले. बुटा सगट त्या ब्राह्मणात पाय पडे. ते म्हणलं, काय फुटकय मानसिक, याच्या इथं देवेन हे तर माझ्या बुटा सगट पाय पडायले. नाथ महाराज कोण होते. भानुदासाचे कुळी, महाविष्णूचा अवतार. हे तिन्ही प्रत्यक्ष देव होते महाराज, सामान्य व्यक्ती नव्हते. आतमध्ये नेलं, पाय धुवाल पाठ टाकलाय चंदनाचा, मलयानिळू चंदनाचा पाठ टाकलाय. 55,000ची पैठणी नाथ महाराजाच्या पत्नीच्या अंगावर होती. आणि सोन्याचा घंगाळ मोठा तांब्या होता वाळ्याचा. पाय धुतल्या ब्राह्मणाचे आणि 55,000च्या पैठणीचा पदर काढा आणि त्याचे पाय पुसले. काय अवस्था असेल गिरिजा काकीची महाराज. देव येडा होता का त्याच्या घरी राहिला. बाई इतकी सुगरण, इतकी हुशार, इतकी स्वरूप संपन्न स्त्री की तिनं केलेला स्वयंपाक खाण्यासाठी त्यानं 36 वर्ष तिथले भांडे घासले. इतकी उदार अंतकरणाची माऊली. पाय धुतले ब्राह्मणाचे, बसायला गालीच्या टाकला. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी प्रणिपात केला, देव बाप्पा आमच्याकडे आळशावर गंगा यावी असे तुम्ही आलात, काय कारण आहे. मला देवाची भेट पाहिजे. कोण सांगितलं आमच्या इथं देव आहे. त्यानं पहिल्यापासून कथा सांगायला सुरुवात केली. ज्ञानोबरायकडे 7 दिवस बसलो. त्यानं तुकोबरायकडे पाठवलं. ज्ञानोबरायने माझ्या चरणावर दंडवत घातला. तुकोबरायने तर पाण्यातून निघायच्या आधीच माझे पाय धरले आणि त्यानं सांगितलं, तुमच्याकडे नाथांच्या डोळ्याला पाणी आलं आणि सांगतात, वेड्या बाबा अरे ते प्रत्यक्ष देव आहेत. याच ठिकाणी तुकोबराय सांगतात, या दोन्ही माणसांकडे प्रत्यक्ष ती अवस्था असताना समोरच्याच्या पायावर पडतात. ही नम्रता ज्याच्या अंतकरणात येते, भक्तीची यादी आहे. भक्ती ते नमः
भक्तीचे नमन वैराग्य सागर ज्ञान ब्रह्मी योग अंतकरणात त्याला भक्तीची यादी म्हणा. काय पात्रता असावं. 48 खासदार इतकी श्रीमंती नाथ महाराजाची एका सामान्य भटपण करणाऱ्या ब्राह्मणाचे पाय बायकोला धुवायला लावले. आपल्या घरी उंदर फारकती मागते तरी बायका पाणी नाही द्यायच्या. इतकी दुरावस्था. इथल्या सोडून तिकडच्या धरून तिकडे गेल्यावर यायला फुकायचं, दुसऱ्या आणायच्या तरी कुठून. ही अवस्था आहे महाराज. काय संतांची पात्रता. ज्या तुकोबराच्या पत्नीच्या पायात काटा मोडल्याच्या नंतर जगाचा मालक धावून येतो आणि तुकोबराच्या पत्नीचा पाय धरून काटा काढतो. ही ज्याच्या पत्नीची पात्रता त्या तुकोबराचा काय अधिकार असेल. तरी पण सामान्य ब्राह्मणाचे पाय धरले. भक्ती ते नमन ही अवस्था आहे महाराज. निर्जीव भिंत चालवण्याची पात्रता. वेद इतके सोपे नाहीत महाराज. चांगल्या चांगल्या दशग्रंथी अंगिरस कुळात जन्माला आलेल्या ब्राह्मणाची सुद्धा जीभ जर केळीच्या पानासारखी पातळ नसेल तर वेद त्याला म्हणता येत नाहीत. आणि वेद वाचण्यासाठी 4 स्वर लागतील. याच्यातला एक बी जरी कमी झाला तर वेद वाचता येत नाहीत. इतकी वेदाची शुद्धता असते. आणि ते वेद ज्ञानोबरायांनी म्हैशी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. काय पात्रता महाराज. रेड्याच्या तोंडातून वेद बोलायला लावण्याची पात्रता ज्या साधूत. पाठीवर जे फलाग्नी पेटून मांडे भाजवण्याची पात्रता. निर्जीव भिंत चालवण्याची ज्याची पात्रता. किती एकर जमीन असल्यावर पेट्रोल संपल्यावर मोटरसायकल चलन त्याला भिवून. एकाला 1000 एकर जमीन होती आणि मोटरसायकल मधलं पेट्रोल संपलं. वाकूत लागलं. 1-1 किलोमीटर गेल्यावर कोंबड पालथी केल्यावर आणि मोटरसायकल पालथी करीन 2-4 किलोमीटर चालली. आणि मग अशी मोटरसायकलला झपके हाण लागलं. शिटाव म्हणलं काऊन. मला 1000 एकर जमीन आहे. म्हणलं तुझ्या डोसक्यात आपटून घे तरी चलत नाही. थोडं तेल संपल्याच्या नंतर 1000 एकर जमीन असणाऱ्या चोट्ट्याच्या मोटरसायकल चलत नाही. इंजिन कृत्रिम का असना पण निर्जीव भिंत चालवण्याची पात्रता बिना तेलाची ही ज्याच्याकडे पात्रता आहे त्याने एका सामान्य ब्राह्मणाचे पाय धराव. भक्ती ते नमन. इकडे तर 1000ची नोट खिशात असल्यावर बाजारात कोणाला बोलू देत नाही. इतकी माणसं चित्र झाले तर पुढच्याचे पाय कधी धराव. नम्रतेचं लक्षण म्हणजे भक्तीची यादी महाराज. अजून एक नम्रतेचं कारण सांगतो. जगद्गुरु तुकोबारायच्या सासऱ्याने एक मसडण गाय दिली. मसडा जरा आडमुठ असतात.
त्याला काही कळत नसतंय मसडायला. पशुमध्ये 18 प्राणी इतके विचित्र आहेत, त्याच्यात नंबर 1 मसड. अजून तर सरकशीत वापरीत नाहीत मसड. म्हशीचा वापर एकाच माणसाने केला, त्याचं नाव यम. विठला विठला विठला. तुम्ही मसडा पाळीत असताना पण दूध खाला. म्हशीचं वाहन फक्त एकाच बाबाने घेतलंय, त्याचं नाव यम. यमाचं वाहन आहे हालगट. यम दुसरं कशावर बसतच नाही. इंडिकात बसून जर यम आला तर माणूस भ्याचाच नाही ना. हाल्यावर बसून आला की मुकाट्यान प्राण काढतोय, त्याचं नाव यम आहे. आणि तो सुद्धा मसड असणारी दिली सासऱ्याने. तो बऱ्याच्या पत्नीनं गाय बांधली, मसड बांधली आणि म्हशीनं पिळे घेतले. पिळे घेतात ना काय काय म्हशी, त्या म्हशीन पिळे घेतले. इतक्या म्हशी चित्र संसार आहारी आणले काय काय म्हशीन. त्याच तेल कळाल्यावर पान कशा हसत्यात. इथला इथला त्या उगच अंगावर राहिलेत. मी यायला म्हशी कशाला म्हणू, मार खातात मला तुम्हाला म्हशी म्हणून. म्हशीनं असे पिळे घेतले, असे पिळे. काय काय म्हशीला बिलकुल कळत नाही. आमच्या इथले घालगट सोकरवारी पिऊन आलं. तुम्हाला हलगट म्हणले बी दात काढायला पांचेत किती येतो तुम्ही. विठाला विठाला आमच्या इथलं हलगट पिऊन आलं आणि त्याची मसड आली आमच्या इथे. आमच्या म्हशील मला म्हणली मसड तुमची घरी म्हणजे महाराजी. आपल्यावर बिदारच घ्यावंच लागेल ना. तुमच्या मसडा म्हणून आमची कशी नुसती महाराजीन म्हणा. फुकटच पदवी असतात. महाराजाची बायको महाराजीन, मृदुंग्याची बायको मृदुंगी. तुमचं वाजलंच नसेल अजून. पकवाद सांभाळायला पुढून माणसं बसवायला लागले. यार पकवादाच्या 1000 पट बायको दाड असती. पकवाद वाढता येत नाही, बायको सांभाळताल का. पुढून माणूसच बसायचा नाही. विठाला विठाला मृदुंग्याची मृदुंगी, इने करायची इने करीन, गायकाची गायकी, डॉक्टरची डॉक्टरी. मी म्हणलं ह्यू वाजायल्यावर काय करावं. म्हणले अवधात बसावा. अवधात बसती ते. मास्तरची मास्तरी एक आणि एक किती तर म्हणली 84. फुकट पदवी असतात. फुकट. चोट्ट्याची चोट्टी काऊन म्हणत नाही. पिदाड्याची पिदाडी असं नाही. मालकान चांगलं काम केलं की फुकट पदव्या, आणि मालकान खराब काम केलं की याच्याकडे येतच नाही. ही पात्रता आहे महाराज. असो आमच्याकडे आल्या त्या महाराजीन घरी घेत नाही. घरीच आहे महाराजीन. वाटीभर पीठ द्या. नाही कशाला काकू. पप्याचा बाप पिऊन आला आणि कधीच पित नाहीत. मला वाटतं एखादा भाज्याचा गाणा काढावा. काही चित्र काकू मिळत नाही. काय कायला कुठे कळत संसाराचा मेळ. मसडाने पिळा घेतला याच्यावर चाललं. दावत तुटलं. मसड रात्री एक जणाच्या शेतात गेली. ते शेत होत मंबाजी गोसायाचं. 13.5 एकर जमीन मंबाजीला. 822 शिष्य, ज्याचा कष्टा धरायला 40 विद्यार्थी होते महाराज. ही ज्याची पात्रता आहे त्याला मंबाजी म्हणतात. 13.5 एकर जमीन, 822 शिष्य. आणि भगवान शंकर रोज सकाळी 2:45 वाजता मंबाजीच्या घरी शंख वाजवायला यायचे. ही ज्याचा अधिकारी त्याला मंबाजी म्हणतात. आणि त्या मंबाजीच्या शेतात जाऊन मशीन 2-4 झाडं खाल्ली. मसड वापस आली. कोणतंही जनावर सुटून जातो पण पोट भरल्यावर घरी येते. माणसं येतेत पण उतरल्यावर येते. विठला विठला. जनावरातला माणसातला इतका फरक आहे. मसड घरी आली बसली. कधीच शेतात जात नव्हतं. म्हातारं त्या दिवशी शेतात गेलं. 50 शिष्य तिथल्या गड्याली त्याला ते हापकलच. कोणाच्या जनावरांनी आपली झाडं खाल्ली. आता त्याच्या देखता तुकाराम महाराजाला महाराज कसं म्हणता येईल. ज्याच्या घरी शंकर शंख वाजिते त्याच्या पुढे तुकाराम महाराजाला महाराज म्हणून घेतो. ते अद्याप नाही. तुकारामजीच्या म्हशीनं खाल्ले. बोलव त्याला. 12 वर्षाचे पिटकुले गेले. महाराजांना सांगितलं महाराज आमच्या मालकान तुम्हाला बोलवलंय. कोण तुमचे मालक. मंबाजी बाबा. तुकोबरायांनी बुटा सगत 12 वर्षाच्या कट्ट्याची पाय धरले. काय नम्रता महाराज. ज्याच्याकडे भगवान शंकर शंख वाजिते ते गोसाई काही साधा नाही. आणि त्या गोसायाचे तुम्ही शिष्य आहेत. मला पूजनीय आहेत. पाय धरले. 12 वर्षाचे पोरं घरी येऊस तर रडत होते महाराज.
काय नम्रता आहे या साधूची. तुकोबर आहे तिथं आले, पटका काढून ठेवला आणि मंबाजीचे पाय धरले. मंबाजी मेचावर बसलो होतो. मेचा असा मोठा असतो. मेचात आणि दिवाणात फरक असतोय. एका घरी आम्ही 7-8 महाराज गेलो तर दिवाणावर बसलो. पोराच्या लग्नात आलेला दिवाण, बाई चहा करूच तर प्लायवूड मोल्डन आम्ही मधात. बाई चहा घेऊन आली, कुठे गेली महाराज म्हणलं चहा ठेवेन आधी आम्हाला उपशो. ते प्लायवूड एवढं एवढं बारीक, त्याच्यात चट महाराज गेले. दिवाण मोडत नसते, 25 पोते टाका दिवाणावर, मोडत नाही. मोठा दिवाण होता, ते आपला मेच मोठा होता सागवानी पायाचा, त्याच्यावर राजहंसाच्या पंखाची गादी, बुटाला अशी पायाला आडी टाकून बसलेलं म्हातार. प्रत्येक बुटाच्या कुयऱ्याला 3-3 हिरे होते. संध्याकाळी जर आमुष्याच्या दिवशी चाललं तर एक बलप इतका उजेड त्याच्या बुटाचा पडत होता. ही मंबाजीची पात्रता होती. त्याच्या हिऱ्याचा उजेड पडायचा पायाचा. ही अवस्था मंबाजीची. कडकडाटून पाय धरले तरी मंबाजीन पाठीत 8-9 काठ्या आणल्या. तो कब्बराय घरी आले. रात्री 11 वाजता लक्षात आलं 13.5 एकर जमीन शंकर शंख वाजितात. 822 ज्याला शिष्य आहेत. राजहंसाच्या पंखाची गादी बसायलाय, ज्याच्या बुटाला हिरे, काठी सोन्याची होती. अशा मंबाजीचे हात किती कोमल असते. त्यानं फिरून 9 काठ्या हाणल्या. त्याचे हाड दुखत असतील. रात्री 11:30 वाजता तुकोबरे आले. पहाटे 3 वाजूस तर हातपाय दाबले. सकाळी निघून गेले काकड्या. म्हातारं उठलं. शंख वाजल्यावर विद्यार्थ्याला विचारलं, रात्री कोण हातपाय दाबले? या शिष्याला वाटलं तुकाराम महाराजांनी मोरड्या कणी याच्या झोपीत फासुळ्या. कोणी दाबले हातपाय? तुकाराम महाराजांनी. मंबाजीच्या डोळ्यातून पाणी आलं. ज्याला 9 काठ्या मारावा. म्हशीचं चुकलं एका मुक्या प्राण्याचं. ती काय जाणून बुजून मसळ शेतात घातली नव्हती. सहज सायाशे तिथं मसळ आली. 2-4 झाडं खाल्ले. त्याच्या बदल्यात आपण तुकोबराने 9 काठ्या मारल्या. तरी त्या तुकोबराने आपले पाय धरून रात्री आपले हातपाय दाबले. ही अभंग निर्माण करणाऱ्या साधूची नम्रता आहे. भक्ती ते नमन भक्ती ते नमन ब्रह्मी भोग ब्रह्म भक्तीचे नमन वैराग्य त्याग. भक्तीचे नमन वैराग्य त्याग. भक्तीचे नमन वैराग्य त्याग. भक्तीचे नमन वैराग्य त्याग. भक्तीचे नमन वैराग्य भक्तीचे नमन वैराग्य त्याग. भक्तीचे नमन वैराग्य त्याग. भक्तीचे नमन वैराग्य. भक्ती नमन वैराग्य. भक्ती ते नमन. ही नम्रता ज्याच्या अंतःकरणात येते भक्तीच्या यादीतले महाराज. काही माणसं वाकत असतील पण दुसऱ्याकडून काही घेण्यासाठी, त्याला नम्रता म्हणत नाही. एका गारुड्याचे इथं सरप होत. ते पेटाऱ्यात कोंडलेलं पेटर असतं त्याला सरपडायला पाहिला. असं मनगटावनी गपक्याची गपक्या सरप होत. त्या पेटाऱ्यात सरप कोंडलेलं एक उंदीर आलं आणि टोकरायला सुरुवात केली. लय नात न उंदरायला टोकरायचं. आपल्यात बी लय टोकरी उंदर हिना कारण टोकरीत येत कोणाचं बी. त्या उंदरान ते टोकरलं भोकाड केलं गेलं मधात. मधात गेल्याबरोबर सरप पाहिल्यावर उंदराला घामच आला. पण सरप म्हणला, दादा भेऊ नकोस, का काळजी करतोस तू? तुला कशामुळे घाम आलाय? तुला नमस्कार. उंदीर तर फुगलच. बापरे, सरपाने आपल्याला नमस्कार घातला. उंदीर म्हणला, आमच्या मथाड्यानं भैकीला आम्हाला की सरपाचं ना आपलं भांडण आहे. आणि तू तर एवढा मोठा गपक्याची गपक्या सरपण पाया पडा. सरप म्हणला, उगाच आम्हाला बदनाम केले.
आयुष्यात उंदराचं आमचं काही भांडणच नाही. कशामुळे लोक आम्हाला असं म्हणतात काय माहित. आता आहेत काही वाद, तुला अंधारात पण तू पाय धरले. उंदीर म्हणला खरंच सर्पाची जात आहे. आता कशामुळे सर्प पाय पडलाय? उंदरानं पाळलेलं भोकाड बारीकस होतं, त्याच्यातून सर्पाला बाहेर येता येत नव्हतं म्हणून याचे पाय धरले. सर्प एरी उंदरायला विश्वासातच घेते. आणि एकदा सर्पावर उंदर विश्वासात घेतले की सर्पाचं काम साधलं की पुन्हा सर्प भेटतच नाही. सर्प पाया पडतेत पण दर 5 वर्षाला एकदा. पुन्हा उंदरायची भेटत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आतमध्ये उंदराला 2 दिवस पाहुणचार केला सर्पाने. नमस्कार करायचा रोज सकाळी. उंदीर म्हणला काय काम करू? काय नाही काम करायचं म्हणलं. आता टोकर लसतं ताजून जर सब टोकर. मोठं भोकाड केलं. उंदीर बाहेर आला. सर्पानं अंदाज काढा आपल्याला बाहेर जाता येते. सर्पानं उंदराला सांगितलं एकदा मधाती. उंदीर म्हणला अरे मालक येऊस तर पटकन बाहेर निघ ना, पुन्हा दुसऱ्या पेटाऱ्यात टाकीन. सरप म्हणला अरे जाऊ दे येऊ दे, पण एवढा मोठा उपकार केला एकदा तू ह्या पाया पडू दे. म्हणला बाहेर येऊन पण ना, आमची जात हसन ना. उजेडात पाया पड, आमची जात आम्हाला वाळीत टाकीन ना, त्याच्याकरता मधाती. एकदा उंदराला मधात घेतलं. कशाचा पाया पडा महाराज? सरप पाया पडा होता फक्त बाहेर निघण्यासाठी. आता उंदीर खाऊन टाकला. याला नम्रता म्हणत नाहीत महाराज. तसे काही गोष्ट पाया पडल्याच्या नंतर नम्रता होत नाही, तर नम्रता होण्याचं कारण आपल्याकडे ती अवस्था असावा. आणि ती अवस्था असताना समोरच्याचे पाय धरावा, त्याला नम्रता म्हणत असते. इथं काही कामासाठी पाय पडले, त्याला नम्रता म्हणत नाहीत महाराज. आणि नम्र झाल्याच्या नंतर एकदा का नम्र झाला रे झाला की नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. कोणी नम्रता करा महाराज. नदीला पूर आला. नदीला पूर आल्याच्या नंतर लवाळा असं वाकू लागलं. बारकाल्या लवाळानं मोठ्याला लवाळाला विचारलं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मोठ्याला लवाळाला विचारलं बाबा आता आपण मरतोत. पण मोठ्याला लवाळानं बारकाल्या लवाळाला सांगितलं, म्हाताऱ्यानं पोरायला सांगितलं पोर तुम्हाला वाचायचं का? मग वा. तुम्ही जर वाकले तर तुमचा प्राण वाचतो, नाही वाकले की तुमचं संपलं. पण पोर विद्वान होते म्हाताऱ्याच्या ऐकणारे. आता हल्ली म्हाताऱ्याचं ऐकत नाही. आमची इथे एका पोरास लग्न झालं काल दिवलं. तुळशीचे लग्न झाल्या झाल्या तारीख निघली आणि त्या पोरास लग्न झालं. त्यानं मला सांगितलं महाराज धोत्रावाले लग्नाला न्यायचेच नाही. येडपठेस का काय रे? तसं असतं कुठं? म्हाताऱ्या माणसाशी किंमतच नसती. अद्याप नाही म्हणला एक डंगर न्यायचं नाही. मला धोतर तू पण पॅन्टच घाल. घातली. आता मित्राचं लग्न होतं, येरी घातली द्रष्टांता पडती. कवात फेकून दिली पॅन्ट. पॅन्ट घातली लग्नाला गेलो. मोठा असा मंडप गिंडप थाट जेवायला. याला मुलगी सुंदर शिकलेली, हे मोठ्या घरचं काटत. लग्न व्यवस्थित झालं. पण तिथल्या एका म्हाताऱ्याने विचारलं बाळू महाराज तुमच्याच गावचा का रे? म्हणलं हो. ते कस का नाही आला? म्हणलं कसं येईन, ते धोत्रावाल्याला येऊ दिलं नाही काट्यानं. त्या म्हाताऱ्यानं सगळ्या गावातल्या म्हाताऱ्याला सांगितलं आणि पोरीच्या आज्याला सांगितलं बापू ह्या गिरगावच्या पोरांनी जर म्हातारे लग्नाला नाही आले ना आपल्या इथले पोरं शिकले तर आपली बी तीच फजिती होईल. त्याच्यापेक्षा गिरगावच्या कट्ट्याला 10,000 सैंगा लगन गिगन लागू दिलं. सगळं पद्धतशीर साडे सुनमुख केले. मग ते कार्यक्रम असतेच नाही यायचे. पाय धुणं यायला नाव घालणं. नाव घालायला काऊन पाय धुते तुमचे? खरूज आली म्हणा तर कॅनल मध्ये महिनाक्षी सोडाव ना आपल्या गावात. काऊन धुत्यात काय माहित पाय? तुमच्या इकडे ऐक नाही काय माहित? लय पाय धुत्यात. किती पक्वान चांगले करा आणि पाय नाही धुतले की बाय लयच राग येतो. पाय धुवाच लागते. नाव घालायचा कार्यक्रम. नवरदेवाला चुलत्या 4 नाव घालायच्या 55. कुठून आणलंय काय माहिती? पुरीचा बाप लुगडे आणूनच बेजार. आमच्या इथलं नाव घालायचा कार्यक्रम बंद केला मी. एकाच लागणार. एकदाच मधात पडतो ऑपसून खेळ बंद झाला. सोयरीक केली एक मस्त हुंडा गिंडा दिला आणि पोराची माय लग्नाच्या आधी 4-5 दिवसांमध्ये महाराज एक ध्यानात आहे का? म्हणलं काय? माझ्या बाब्याच्या लग्नात 55 नात्या. म्हणलं तुला किती जावा आहे आता? त्या 3 म्हणलं तुम्ही एक 4,000 पैठणी घेऊन तू आजच सासूली एक घेऊ आजीची. म्हणजे 5,000च्या 5 नाट्या घेऊ. बाकीच्या 50 कशाला नाव घालायच्या? लगन मोडा. म्हणलं हुंडा दिलाय 5 लाख आणि आता कस काय मोडा?
पोरीच्या माईल मी दिला फोन ठेवून पोरीच्या माईल म्हणलं काही पैसे आहेत का? आहेत म्हणली त्याच्या मुकाट्या कापूस शिकलेले 4-5 हजार. गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी इकले आमदा काय किता हा पाला पण नाही राहिला. कापसाचं कसं झालं माहितीये का? पिक्चर मधल्या गाण्यावानी दिसला ग बाई. महिना 1.5 महिना कापूस असा दिसला ना असा सुकला की मिळत नाही. आणि कसा बसा घरी आला तर सरकारनं थोत्रीत हल्ला. आज 3800 परवाच्या दिवशी 2500 होणार. विठाला 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 7,000 कापूस शिकला गेल्या साली. तो बायकांना इकला वरचे 20 रुपये खाई ना शेजारी. फुकट कोणी कुण द्याले. तसे मुकाट्या कापस की ते कसं हसत्यात पान त्याची त्याला कळाल्यावर असं लागूवर मडकळत त्याची त्याला आपण इकलेले. आणि कोणतीन जास्त इकलाय मला चेहरा पाहिल्यावर कळत. पण इतक्यात कशाला अपमान करू तुमचा? विठाला विठाला ते 5,000 रुपये घेतले मी आणि सुरतला फोन केला कंपनीला साड्याच्या. म्हणलं 5,000त 55 साड्या. ते म्हणलं गांजा पेलास का काय? 5,000त 55 कशा आहेत? त्याला 9 वार साड्या. यार म्हणलं 4.5 वार कर ना. म्हणलं आमच्या कंपनीचं नाव जाईल. म्हणलं राम भरोसे टाक. कशाला तुझ्या कंपनीचं नाव? वरची घडी अशी चांगली बुट्याची करण 4.5 वारच लुगडे कर. 55 साड्या रेल्वेला उतरल्या शिवलून म्या घरी नेल्या. संध्याकाळचं लगन लागलं. वरांनी जेवल्या आणि 12च्या नंतर नाहाचा कार्यक्रम. बायका आता नाही ना हातात लुगडे घ्यायल्यात. म्हणलं नाहात लागते. आमच्या गावात कानोबाचं मंदिर आहे. बाई जर नाही ना आली तर टेम्पो पालथा होती. बाया म्हणल्या मेल्याच्या गावातली पोरगी पुन्हा नाही करायची पण एकदा नाहा. संध्याकाळचा टाइम असा मंडप बाजूला दिलेला. आमच्या महाराज म्हणलं लुगडे उकल्याला तू राय. म्हणजे मी का? म्हणलं राय गरीबाच्या पोरीचं लग्न आहे तितकं पुण्य लागल लाय रुगडे उकळायला. असं मंडपाला साईड वाल दिले. मधात पाट टाकले. लय लग्नात थाट मारा. बापा 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 बापा. ते पहाट चहा असतो साड्याचा दात घासायला जिल दात नाही ती मंजन घेते काय? डोसको घाशी ती का? ती पण मंजन घेते. काही काही नाला साबना खाली पाटावर उघडी त्यात पाटावर. लग्नात लय काढवा काढायचा खेळ असतो. ज्याच्या पायान गोदडे फाट ते कापसाल नख्या राहीन तरी त्या पाय गाड्या. मोठ्या लग्नात थाट असतो. आता तर लग्नानं जेवायला समय आहेत वरमायला का आंधळे आहेत का? जितक्या जितक्या वरमा आहेत मानाच्या त्या समय लावून जेव घालायचं. ताट असते असे ताट कडकड वाजायले अशाच पराती असतात. लग्नात आलेल्या परातीत पातळ पिठलं करावं मथाऱ्याला खाल द्यावा. हात दाबला की खाली जात काढ की वर चटफुतराव पिठलं त्याच्या. लग्नातले भांडे तसे. जग देवाता हातात दांडायतून जग पाया पडत. मोठ्या घरचे खेळत तसा मी खाली जगाला पाहिलं. बाई म्हणजे महाराज काय नका पाहू. आमच्या इथल्या भांड्याला पण महाराजाच्या पाया पडायची सवय. म्हणलं शाबास लयच हुशार. काय काय बाया असतात अशा. 55 जणी नाहल्या लुगडे उकलून द्यायला आमची महाराजीनं अंधारात नेसले ना. लाईटचं बटन टाकून दिले. 4.5 वार लुगडे कसे पुरते उच उच गावच्या वरांनी. पदरले मोठा चाळाचा घ्यावा तो गुडघे उघडी आणि खाली लोटावा तो डोसको उघड. अशा लाईट टाकून दिला आणि परवर पाहला लांबून नेल्या. हलकी वाजायला आमच्या इथला पांड्या जंगनाडी पाकनाडी जंगनाडी पाकनाडी जंगनाडी पाकनाडी. तेव्हापासून आमच्या इथं नाहाचा कार्यक्रमच बंद झाला. तुमच्या इथलं बंद करायचं असेल तर मला मुद्दाम बोलवा. विठाला विठाला काय सांगत होतो. सगळे कार्यक्रम नम्रतेचं लक्षण. पूर्ण लग्नातले कार्यक्रम झाले. यथा सांग नवर देव नवरी पाया पडायला सुटली तर 20 रुपये घ्यावा लागतात ना. लग्नातला खेळच नवरी का नाही ते पाया पडायच्या टायमाला निघायचा टाइम असतो. लय रडती. जे येईन त्याच्या गळ्यात पडतील 20 रुपये दिलेले डखले हातान घेती. तिच्या मागे ती येळपटच असती. पुन्हा ती इतका इतका रुमाल घेऊन ते थैलीत. मग इतकं रडताना 20 रुपये कशाला घ्यायचे? तरी रडताना बाई सुखाची रायमान पाय देव पुन्हा इतका कसा चोट्टा खेळ. मला वाटतं इतका त्याग म्हणल्यावर रुग्णच नाही बापाला सांगायचं बाबा राहू द्या मला बाबा म्हणून सांभाळा. पण ते लय सगळं सोंगच असतं लग्नातला खेळच विचित्र. ज्याने केलंय त्याला माहित. काय सांगू लागलो. हा पॅन्ट घालून लग्नाला गेलतो. बुवा महाराज हुशार आहेत. सगळा कार्यक्रम झाला आणि नवरदेव नवरी कॅबिन मध्ये बसायचं की पोरीचा आज आला
आणि ती गाठ सोडून घेतली आणि पोरगी नेली. मी म्हणलं बाबा आता न्याचा टाइम झाला ना, नाही ना मग कोण नाही म्हणतंय. पोरगी काढून देण्यासाठीच आम्ही लग्न केलंय ना. पण आमचं बी काय ऐक ना, कन्यादानाच्या टायमाला मी 2 एकर जमीन दिली माझ्या नातीला दान. ती जमीन घेऊन जाय, आमच्या इथं कशाला ठोतुरते. व्हायला निघलं मला पोराने 25 एकर माझ्या विशाल दिली, त्याच्यातली 2 एकर मी नातीला दिली. ती आमच्या इथं ठेवू नको, दारे धरायचा कटाळा आलाय मला, ती 2 एकर घेऊन जा. म्हणलं जमीन कशी नेता येईल, मग पोरगी कशी नेतो, ठेवतच. आमच्या इथले ते नवर देऊन सोकाने म्हणले महाराज काढणारे उपाय. म्हणलं धोतराशिवाय मला रेंजच येत नाही. पॅन्टीवर कशाचं कळत रे, धोतर नेसल्याशिवाय नाही रेंज येत बापू. नेसू का धोतर, अद्याप नाही म्हणला, धोतरावाल्याला तर मिळत नाही. म्हणलं मग चला तसाच परसुबाचा म्हणजे तो लग्न नाही संन्याशी नाही, सरा मेळ अवघड झाला तो आपलं. काय करा म्हणलं, आता गावातले मथारे आणल्याशिवाय मिटत नाही. गावातले मथारे आले, 2-4 चहा पाणी झाला, तिकडचे मथारे खुश, इकडे खुश. इकडच्या आमच्या इकडच्या म्हाताऱ्याने विचारलं, आई लग्न लावलं पोरगी काऊन देत नाहीत. म्हणला मी कन्यादानाच्या टायमाला 2 एकर जमीन नातीला दिली, ब्राह्मणाच्या हाताने संकल्प सोडलाय, ती जमीन घेऊन जा. आमच्या इथलं म्हातारं म्हणलं एकदा चहा हो दे. चहा घ्या आणला, परातीच्या काठाबरोबर चहा प्याला आणि मग बसले. मला वाटलं काय होतं काय माहित, लय डंगर हुशार आमच्या इथलं. ते म्हणलं आई तुमची नदीच्या कडीची आहे का, कॅनलच्या कडीची आहे का, पाईपलाईनची आहे का, बर्डाची आहे, मांडवात आनंद. आणि मग तुमची मांडवात आणल्याच्या नंतर मग आमच्या घरी नेऊन देऊ. शेवटी म्हातारे लागतेतच महाराज, नुसत्या जीनच्या पॅन्टीवर कारभार होतच नसतो. ह्या मोठ्याल्या म्हाताऱ्याला वळायचं ऐकलं, बारकाल्याला वळायनं सांगितलं. वाचायचं असेल ना वाका. नम्रता जोपर्यंत तुमच्या अंतकरणात येत नाही तोपर्यंत माणूस वाचत नाही किंवा त्याची अवस्था बदलत नाही. मोठ्याल्या मधलं वळायचं ऐकून बारकालेला वळ वाकले, 3 दिवस पूर उतरलाच नाही. मधी मधी बारकाल्या पोरांनी विचारलं, बाबा हे कडीचे मोठाले आंबेराव, चिचराव, लिंबाजीराव हे वाकले नाही ना. म्हणले उजाड्यावर कळन तुम्हाला पूर उतरल्यावर त्याचं काय. महापुरे झाडे जाती ते लवाहळे वाचते. महाराज पशुच्या तरुच्या कुळात, तरू म्हणजे झाड, झाडाच्या कुळात जन्माला आलेलं लव्हाळ वाकल्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर करंगळी सारखे लव्हाळ वाचले आणि गपक्याची गपक्या झाड न वाकल्यामुळे मुळी सगट निघून गेले. हे नम्रतेच्या विरोधातलं कारण आहे. विठाला भक्ती ते नमन. आता भक्ती या शब्दाच्या व्याख्या आहे नम्रता. आता वैराग्य तो त्याग. आता वैराग्य कशाला म्हणायचं, ज्या गोष्टीचा आपण त्याग करतो त्याला वैराग्य म्हणायचं. एका म्हाताऱ्याच्या पुढे हरभऱ्याचा दुरून ठेवला, ते खाईच ना. म्हणलं बाबा खा ना, आप्पा हात नाही म्हणला, नाव घेत नाही हरभऱ्याचं. मी म्हणलं काय त्यागी आहे बाप्पा. पण पुन्हा शंका आली, त्याच्या मंडळीने विचारलं, आजी बाबा हरभरे काऊन खात नाहीत, त्याला दातच नाहीत ना, याला कुठे त्याग म्हणतात का. दुसऱ्या म्हाताऱ्याला विचारलं, हरभरे खातच नाही, याला तर दातही काऊन खात नाहीत. त्याच्याही म्हातारीला विचारलं, येईल दाता असून खात नाहीत. म्हणलं खाल्ल्यावर तांब्या घेऊन जावं लागत, त्याच्यामुळं खात नाही. हरभरे पचावा, खाण्यासाठी दाट असावा आणि कुंटलानं मिळावा आणि मग म्हणायचं मी खात नाही, त्याला म्हणायचं वैराग्य तो त्याग. साखरेचे पोते भरपूर घरी असावा, शुगरची बिमारी नसावा आणि मन साखर खात नाही म्हणावं, त्याला म्हणायचं वैराग्य तो त्याग. हजारो एकर जमीन असावा, भरपूर संपत्ती असावा आणि त्या पोरांना म्हणायचं मला संन्यासी व्हायचं, वैराग्य तो त्याग. त्याला बायको जागवायचा कटाळा आणि त्यानं संन्यास घेतल्यावर त्याला कुठं संन्यासी म्हणतात का. कामातृप्ततेचे आळे न पुरवीत जिव्हाळे, रांढे आईशा सोहळे केले बापा. आणि मग याला ती यादीत म्हणायचं नाही, त्याग या गोष्टीचा असावा, कोणती गोष्ट प्राप्त व्हावा आणि प्राप्त झाल्याच्या नंतर तिचा नकार करावा, तिला म्हणायचं वैराग्य तो त्याग. जगद्गुरु तुकोबारायाला फसवण्याकरता त्यांच्या तारुण्य जीवनामध्ये एका देवांगणे सारखी स्त्री पाठवली. त्याग कशाला म्हणायचं त्याग. एवढी स्त्री पाठवल्याच्या नंतर एकांतात आहेत, रस्त्याने सुगंध पेरलेला आहे. तो सुगंध इतका विचित्र होता, हल्याच्या किंवा बैलाच्या नाकाला जर तो सुगंध लावला तर महिना बैल आणि हल्याखाली बसत नसतो, इतका सुगंध विचित्र. मदर हुसेन नावाचा एक मुसलमान होता, त्यानं तो अत्तरचा
कंपनी काढली होती, इतकी विचित्र कामासक्त कंपनी. आणि तू आता रस्त्याने पेरलं तुकोबरायच्या आणि अशी चाळे करीत एक स्त्री रस्त्याने जात आहे. एकांतात तिथं कोणीच नाही महाराज. रस्त्याने जिच्या दाताचा प्रकाश नक्षत्रासारखा पडावा अशी देवांगणे सारखी स्त्री तुकोबरायच्या समोर आली आणि त्या तुकोबराने तिचा त्याग केला. आम्ही विष्णुदास सुनो हे, आम्ही विष्णुदास सुनो हे. माते न करी सायासा मी विष्णुदास तैसे नव्हे. तात्काळ त्या स्त्रीला माय म्हणले. वैराग्य तो त्याग. त्याग महाराज. एवढी स्त्री प्राप्त झाली, नक्षत्रासारखी स्वरूप संपन्न, तिचा त्याग केलाय. असाच एक राजा शिवछत्रपती राजा महाराज. एका सेवकाच्या अंतकरणात पाप आलं महाराजांच्या आणि महाराज प्रसन्न होतील याच्या करता एक कल्याणच्या सुभेदाराची सून आणली. काय सुंदर स्त्री. माझं वय कमी असल्यामुळे सुंदरता सांगा वाटत नाही, कारण एखाद्याच्या अंतकरणात वेगळा भ्रम व्हायचा. एवढी सुंदर स्त्री होती महाराज. रस्त्यात जर उभी राहिली वारं सुटलं तर वाऱ्यानं तिच्या गालाला खळगी पडत होती. इतकी सुंदर. पुष्पंतनु इति काया यतव्रधंती सकला त्यक्तोति काम प्रियानाम देवांगना समस्तितो. एका त्या कालातल्या कवीनं वर्णन केलंय. इतकी स्वरूप संपन्न स्त्री. आणि ती स्त्री रात्रीच्या 1 वाजता पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशाला लाजवील अशी तिची तनु होती महाराज. किती सुंदर स्त्री सांगू. ही सुंदर स्त्री कल्याणच्या सुभेदाराची सून. ज्या झाडाला कधीच फुल येत नाही अशा झाडाखाली जर उभी राहिली तर तिच्या अंगाच्या सुगंधाने तात्काळ झाडाला कळ्या येत होत्या आणि कळ्या येऊन त्याचे फुलं उमलत होते. ही तिच्या त्वचेतली ताकद होती महाराज. आपल्या सुंदर झाडाखाली गेल्या की कळ्या गळून जातात. इतका फरक आहे. कधीच झाडाला फुल लागत नाही अशा झाडाला फुल जिच्या त्वचेच्या सुगंधाने येते अशी देवांगणे सारखी सुंदर स्त्री रात्री 1 वाजता चंद्राच्या प्रकाशात गडावर एका सेवकाने आणली. राजाला जाऊन सांगितलं, राजे आपल्या सेवेसाठी एक वस्तू आणली. राजाला वाटलं तलवार आणली असेल, ढाल आणली असेल, चांगल्या प्रकारचा घोडा आणला असेल. कोणती वस्तू आहे? त्या सेवकाने सांगितलं, महाराज ही वस्तू अत्यंत सुंदर आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून. डोळ्यातून रक्त चालू महाराज. धूर निघावा लाल बुंदाग्नी सारखे डोळे झाले. रागाला मान खाली घातली. माझ्या राज्यात असा पापी माणूस असेल असं मला वाटत नव्हतं. त्याच वेळेला त्याला पदावून रिक्त केलं. एक सेवक पाठवून स्वतःच्या पत्नीला आमंत्रित केलं. तशा सस्ताईला 2.5 किलो सोन्याचा जर ज्या नखीते अशी ओरिजिनल सोन्याच्या जराची पैठणी कल्याणच्या सुभेदाराला त्या सुनीला नेसवली. हस्तिदंताची पालखी, राजहंसाच्या पंखाची गादी आणि त्या गादीवरती कल्याणच्या सुभेदाराची सून बहीण म्हणून बसली. डोळ्यातून पाणी आलं. वंजळीत पाणी घेतलं आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सोनाच्या पायावर टाकलं. माफ कर माय, तुझ्या सासऱ्याने विचारलं तर छत्रपती माझे भाऊ येत असं सांग. महाराज सेवकाने आणलेली जिच्या अंगाचा प्रकाश पडावा, झाडाला फुलं जिच्या त्वचेच्या सुगंधाने यावी अशी 1 वाजता गडावर विरोधी व्यक्तीची शत्रूची सुंदरी आली तरी पण तिला बहीण म्हणून तिचा त्याग केलाय. भक्ती ते नमन त्याग कशाला म्हणायचं महाराज. प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीताई साहेब वनवासाला गेले. रामचरित्र चालू आहे. त्याग कशाला म्हणायचं. देवांगणे समान असणारी उर्मिला आमची घरी थांबली. 14 वर्ष नुसता खांबाला हात द्यायला आणि जशाल तशीच उभी. काय पात्रता. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. उर्मिलेच्या महालात 14 वर्ष माणूस गेलाच नाही. फक्त दारातून कौशल्याने आवाज द्यायचा, उर्मिला. नुसतं डोळे उघडून सासूकडे बघायचा. त्या
सीताई साहेब कधी येणार आहेत इतकंच विचारायचं, बाकी पुन्हा नाही. कौशल्यन दारात रडायचं आणि पुन्हा वापस जायचं. 4 वर्ष निघून गेले. 4 वर्षाच्या नंतर सीतेची आई राजा जनकाची पत्नी राजा जनकाला सांगितलं, मालक आपली एक मुलगी तुमच्या भावाच्या 3-4 जणी मुली आपल्या घरात असताना एकाही दिपवळीला आपली मुलगी नाही, पुतणी नाही, कोणी नाही. आपली कन्या सीतारामाच्या सोबत वनवासाला गेली, जावयासोबत, मालकासोबत. आपली पुतणी उर्मिला आपण दिपवळीला घेऊन यावं, त्याग कशाला म्हणायचा आहे. राजा जनक अयोध्येमध्ये आले, कौशल्याच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला. विचारलं, विहीनबाई सीता तर वनवासाला गेल्या, श्रुतकीर्ती मांडवी दुसरीकडे आहेत, पण उर्मिला इथं महालात राहते, त्यांना दिपोळीला घेऊन जाऊ का? कौशल्याचं हृदय भरून आलं. व्याहायला सांगितलं, व्याही आज 4 वर्ष झालं तोंडातून तिच्या शब्द निघत नाही, अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, झोप नाही, जशाल तशी उभीचे. एकच तोंडातून नाव निघतं, पती परमेश्वराय नमः. याच्या व्यतिरिक्त उर्मिलेन रामाचं सुद्धा नाव घेतलं नाही. पती परमेश्वराय नमः एवढाच जप मुखारविंदातून उर्मिलेन करायचं. राजा जनकानं आत प्रवेश केला. 4 वर्षाच्या नंतर चौकटीत पाऊल टाकणारा पहिला जनक. उर्मिला बोललीच नाही. दुसऱ्यांदा आवाज दिला, उर्मिला, तरी बोलली नाही. तिसऱ्यांदा आवाज दिला, उर्मिला. चुलता बापा समान असतो. बाप काय आणि चुलता काय एकच आहे. वडिलांचा दर्जा चुलत्याला असतो आणि वडिलाचा दर्जा ज्या काका ते त्या काकाचा शब्दाचा अनादर झाला तर आपल्याला पतिव्रता कोण म्हणेल. डोळे उघडे ना आवाज आला, जी उर्मिले 4 वर्षापासून आम्हाला दिपोळी मशानासारखी वाटती. सीता वनवासाला बिना चप्पलची गेली. मला असं वाटतंय तू दिपोळीला येऊन आमची दिपोळी साजरी कर. मुखातून शब्द पडला, काका विरोधातली गोष्ट करू नका. जिचे मालक प्रभू रामचंद्राची आणि सीतेची सेवा करण्याकरता बिन चप्पलचे वनात फिरतात. 4 वर्ष झालं माझ्या मालकाने डोळा लावला नाही, अन्नाचा कण घेतला नाही, पाण्याचा थेंब घेतला नाही, आणि माझ्यासारख्या पतिव्रता स्त्रीनं माहेरात येऊन लाडू खावं हे कुलटेचं लक्षण आहे. जशाला तसा राजा जनक परत गेला. एवढा मोठा चुलता नेण्यासाठी परत आले तरी पण माहेराचा त्याग केला. भक्ती ते नमन वैरागी ते त्याग, भक्ती ते नमन वैरागी ते ब्रह्मदान
मोठी अवस्था भोगत असताना 14 वर्ष खांबाला हात दिलाय, त्याला त्याग म्हणतात महाराज. अजून एक त्याग सांगतो रामायणातला. रामायणात नंबर 1 त्याग व्यक्ती होऊन गेली शबरी. प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना ज्या मातेच्या पोटी जन्म घेतलाय तिचं नाव आहे कौशल्या. हिनं नुसता शोक केलाय पण देह नाही सोडला. प्रभू रामचंद्र वनवासात आहे. रस्त्याने चलत असताना एका आश्रमाहून आवाज आला, श्रीराम जय राम जय जय राम. उजवीकडनं लक्ष्मण चालत होते, डाव्या हातानं प्रभू रामचंद्र चालत होते. मतंग ऋषीच्या आश्रमाहून आवाज आला, श्रीराम प्रभूच्या नावाचा जप. प्रभू रामचंद्राने रस्ता सोडा, लक्ष्मणानं हात धरला. भगवान कुठं निघाले? अरे कोणीतरी एक कन्या माझ्या नावाचा भोग करते, हृदयाला पाझर फुटायला इतकं कोमल चिंतन करते. चला प्रभू, आपल्याला दुसरं काम आहे, कशाला तिकडं जायचंय? कोण कोणाची कन्या? एखादी मायावी ऋषाशिरी असेल, राक्षसिनी असेल? नाही रे, अंतकरणाला पाझर फुटेल असा कोमल आवाज येतो. चाल तिथपर्यंत शबरी भगवंताचं चिंतन करत होती. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों में पावन होगा. वाह बाप्पा वाह. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. आएंगे रघुराई जब आसन पे बिठाओगे, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. सब लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों में पावन होगा. वा असे मथारे पाहिजे परमार्थात, बघायचंच काम नाही. आनंदाचा योग आहे. वा बाप्पा आनंद आहे. शबरी भगवंताचं चिंतन करत होती. तिथपर्यंत प्रभू आले. मस्त सुंदरशा फुलांच्या पाकळ्या भगवंताला बसायला टाकल्या. स्फटिकाचे शिळाय. देव शबरीच्या झोपडीत गेल्याबरोबर शबरीच्या झोपडीचं स्वर्ग. ज्या शबरीच्या झोपडीमध्ये भगवान गेल्याच्या नंतर तिच्या झोपड्याचं स्वर्ग झाले. तिला इंद्राची अमरपुरी कमी वाटत होती. एवढं मोठं प्रसन्न अंतकरण तिचं झालं. भगवान थोडा वेळ थांबले आणि सांगितलं, शबरी येऊ का? येऊ का म्हणल्याबरोबरच शबरीच्या अंतकरणाला पाझर फुटला. देव तिथपर्यंत गेले. पण शबरीने विचार केला, ज्या घरात देव आला ते घर स्वर्ग झाले आणि ज्या घरातून देव गेलाय ते मशान झालंय. तात्काळ आवाज दिला, भगवान 1 मिनिट पुन्हा मधात या. आतमध्ये झोपडीत आल्याबरोबर तिला स्वर्ग वाटला. पुन्हा शबरीने विचार केला, हे काय आपल्यासाठी इथं थांबणार नाही. भगवान याच्यातून गेले की पुन्हा आपलं मशान होते. तात्काळ प्रभूचे पाय धरले आणि प्राण सोडून दिला. महाराज कौशल्य आई होत्या. 14 वर्ष प्रभू वनवासाला गेले. नुसता शोक केला पण देह नाही ठेवला. ज्या झोपडीतून देव चाललाय हे जिला सहनच झालं नाही आणि तात्काळ देवाच्या पायावर प्राण सोडला. वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन. वैराग्य तो त्याग, वैराग्य तो त्याग. काय त्याग महाराज शबरीच्या जीवनातला. भगवंताच्या पायावर जिने देह ठेवला, अवस्थाजन्य स्त्री. वैराग्य तो त्याग, गोष्ट प्राप्त व्हावी तिचा त्याग करावा, त्याला वैराग्य म्हणतात महाराज. अजून एका व्यक्तीचं वैराग्य सांगून त्याग सांगून शेवेला पूर्णविराम करू. अप्रतिम शक्तिशाली भयानक जन्माला आल्याच्या नंतर ज्याने 65,000 दाव्या खाल्ल्या त्याचं नाव आहे कुंभकर्ण. जन्माला आलं ते दिवशीच इतक्या खाल्ल्या. किती मोठा असेल पहा. मोठं झाल्यावर त्याची दाढी करायला 28,000 नावी लागत होते. इतकं थोतर मोठं होतं त्याचं. वस्त्रे का आपले बारीक असावं का, रगडीच्या पासासारखे वस्त्रे होते. 9-9 फुटाचे, कोळप्याच्या दांड्या. 2.5 महिने त्याची दाढी करायला लागत होतं. राक्षसनी लय मोठाल्या होत्या. रामायणात अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण सांगितलंय. एका बाईला एका टायमाला 2.5 क्विंटल कुंकू लागत होतं लावायला. कपाळ किती मोठं असेल पहा. तुमचं 1.5 इंच कपाळ पण तिचं टिकली लाईनात खाली लावी. त्यात वरी का कोंबडी बसवायची कांडे वळायला. प्रपटल नावाची देवता बाईच्या आग्र नावाच्या ललाट पटलावर असती. कारण वैदिक धर्मात संप्रदायात एक सांगितलं, बाईची हे ठिकाण उघडं दिसलं नाही पाहिजे. टिकली का फाशीनत पण इथं लावा. तुम्हाला कशाला सांगा, आमच्यात बायका ऐकणत तर कुठं तुम्हाला सांगा. आमच्या घरची मेनलं लाव नको खोत मला म्हणली, घाला पॅन्ट. मेनलं माती खाशीन का पॅन्ट घातल्यावर धोत्रावर परत चाललंय आपलं. पॅन्टीवर कोण कीर्तन करू देईन चोट्टे.
ते कुठं ऐकत आहे? तिला कशाला राग यायचा, पण ते धोत्रामुळे काही खपत नाही. म्हणली बाहेर गेल्यावर काही नेसच, आपण गावात आल्यावर पॅन्ट घाली जा. आम्ही एके दिवशी शेलूल 2 जण गेलोत कामानिमित्तानं. आपलं नदीत आमच्या इथल्या एक जणाची सून धुवू लागली. लहान्या गिरगावातून पलीकडे गेलोत, वाळूवर उतरलोत, बुट काढे घातले, माझ्या हातात थैली, पांडीच्या तोंडाला त्या आपल्या माग त्या बाईने धुणं टोपल्यात घेतलं, निघाल्या दोघी बोलत बोलत. दोघीचं वय कमी, वय कमी, पण मी धोत्रावर होतो ना, पांडीच्या तोंडाला. मी विचारलं तुम्ही कुठल्या, हिने विचारलं तुम्ही कुठल्या, इथल्याच आहेत म्हणले. माहेर येऊन एकीची विचारलं, ती चालता चालता सहजच म्हणली पुढचे तुमचे सासरे आहेत का काय. तेव्हापासून तिला इचूड असला आणि ती म्हणली बाई गावात मला सासरेत म्हणते तुम्हाला यावानी वपत का, या वयात धोतर नेसायला. म्हणलं लुगडं नेसू का मग, धोत्रातच आनंद आहे सगळा. याच्यामुळेच कीर्तन भागवत चाललेत. कपाळाला कुंकू लाई जा, टिकली का लाईनत पण वरी लावायची. प्रत्येक बाईनं कुंखावर सकाळी लाकडाच्या बगव्यातलं बोट लावायचं. मालकाला आयुष्य वाढते. जिला आपला मालक लवकर काढायचा असेल घराच्या बाहेर, तिनं खाली टिकली लावायची भवळ्याच्या नाकाच्या कोबणीत. आणि जिला जास्त दिवस म्हातारं टिकवायचं असेल, तिनं टिकली. काळाच्या विरोधात जात नाही मी, सगळ्याच आता कुंकू लावणं शक्य नाही. टिकल्यात लावा, पण मध्यबिंबाच्या ठिकाणी लावा. संस्कृती सांगते महाराज. एवढा मोठा सुंदरसा सप्ताह झाला, या सप्त्यातून एकच शिकायचं. बाईन सकाळी आंघोळ केली की मालकाचे पाय धरायचे. जी स्त्री रोज सकाळी मालकाचं दर्शन घेते, तिच्या मालकाला एका वर्षाला 13 दिवस आयुष्य वाढते. महाभारत ऐका, लक्षात येईल तुमच्या. एका बाईल वरून कुंकू टाकलं हातीहून. कुंकू टाकणारणीचं नाव गांधारी, जिच्या हातावर पडलं तिचं नाव कुंती होतं. संक्रांत झाल्याबरोबर 8 दिवसाला पंडूराजा कमरेपासून खाली थंड पडले. भगवंताला विचारलं, उपाय नाही चालला. भीष्माचार्याने एक उपाय सांगितला, हे पुढच्या संक्रांतीला जर तुला वाण द्यायचा असेल, वर्षभर जर मालक जिवंत ठेवायचे असेल, तर रोज सकाळी मालकाचे पाय धुत जाय. मालकाचे पाय पाणी टाकून धुतल्याच्या नंतर मग चरण तीर्थ घ्यायची. 1 वर्ष आयुष्य कुंतीनं पंडूराजाला वाढिलं, फक्त पाया पडण्याच्या पात्रतेत. इतकं जरी तुम्ही सप्त्यातून शिकल्या मायबाप, तर सप्त्यात खर्च झाल्याचा कारणे लागला. आणि जर ज्या त्या अवस्थात राहत असतील, तर तुम्ही फक्त महाराज श्रीमंत केले असं समजायचं. विठ्ठल विठ्ठल एखादा मुलगा जर आपल्या वडिलाला सरळ बोलत नसेल, आईला शिस्तीत बोलत नसेल, या सप्त्यातून जर त्यानं आई वडिलाला चांगलं बोलणं जर अंतकरणात आणलं असेल, मायबापाला जर व्यवस्थित बोलत असेल सप्त्यात उपदेश ऐकून, तर असं समजायचं एवढा मोठा मंडपावाल्याला पैसे दिले, स्पीकरवाला, स्टेज, कीर्तन, भजने, संपूर्ण झालेला खर्च कारणे लागलाय. नाही, तुमच्या अंतकरणात जशाल तसे गुण परच्या दिवशी जर कीर्तन संपल्यावर तमाशात गेले, तर इतके पैसे मातीत गेले. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मला समजा वाईट कामातून चांगल्या कामात शेवट व्हावं, पण चांगल्या कामातून वाईटावर कधीच शेवट होऊ नये. आता सप्ताह संपल्यावर तमाशा पाहणं हे गरिबीतून श्रीमंतीतून भिकारी होणे. गरीबपणातून जर श्रीमंत झाला असेल तर पत्र हाती 200 एकरवाल्याची बायको 17 व्हायचा कापूस खुरपीत असेल तर लय दुष्काळ बेकार न, त्याच्या इतकं दुःखच बेकार नाही. पण ज्याच्याकडे गुंठाभर जमीन नाही, त्याचा जर तालुक्याच्या ठिकाणी 5 मजला बंगला झाला, तर आमदारच्या लेवलची त्याची आई असती, पत्नी असती. पण 500 एकरवाल्या जर ती अवस्था आली, तर याला किती दुःख म्हणावं लागेल. सप्ताह ऐकून जर तमाशा बघायचा असेल, तर याला समजायचं श्रीमंतीतून भिकारी झाला. विठ्ठल विठ्ठल. काहीतरी बोध घ्या. काळ हा त्या अवस्थेचा आलाय महाराज. निष्काळाच्या विरोधात कधीच जायचं नाही. इतकं माणसाच्या अंतकरणात वैभव, काय कापस परिस्थितीत आले, किती तोंडात मारल्यासारखं झालं. सामान्य शेतकऱ्याला नाही, कोणीच शेतकऱ्याला शेवटचं वर्ष आता आखरीपर्यंत कसं जाईल हे प्रत्येकाच्या अंतकरणात अशी हृदयामध्ये बाचाबाची चाललेली महाराज. सामान्य गोष्ट नाही. म्हणून प्रत्येकाने जागृत व्हावं, आपली अवस्था टिकवावी, आपली पात्रता टिकवावी. सुनेनं कसं वागावं, सासून सुनेशी कसं वागावं, मुलांनी आई बापाशी कसं वागावं. कीर्तन ऐकणं म्हणजे परमार्थ नाही महाराज. जी माणसं कीर्तनात निमूटपणे 2 तास मांड्या मोडीत नसतील आणि घरी जाऊन आई बापाला नीट बोलत नसतील, तर त्याच्या ईसासारखा खाटीक कोण नाही. जी सून नाना प्रकारचं भागवत रामायण कीर्तन ऐकत असेल आणि सासूला जर सरळ बोलत नसेल, तर तिच्यासारखी भोतीन कोण नाही. नंबर 1 ची पापी. आणि म्हाताऱ्याला सांगतो, सुना सांभाळण्यासाठी अंतकरण कोमल ठेवा. एक कारण सांगतो. राजा दशरथाच्या घरी 4 सुना आल्या. पहिला दिवस होता महाराज.
पहिल्या दिवशी राजा जनक काय सामान्य नव्हता. सीतेला 1800 माता होत्या. एका पुराणात 1200 सांगितलंय. सूर्याचे किरण जिच्या अंगावर पडत नव्हते एवढी पात्रता. राजा दशरथाच्या घरी आल्याच्या नंतर राज्य सोडून सर्व सुनांचे चेहरे सुकले. पहिल्या दिवशी दुःख वाटत होतं, माहेर कसं, आता सासरचे लोक कसे असतील. पोरीला दुःख वाटलं. दशरथानं कौशल्याला सांगितलं, कौशल्ये पोरीचे चेहरे बारीक झालेत, त्याला समाधान करा. आता सुना कशा वागवायच्या कौशल्याला कळत होतं. लागलीच कौशल्य आल्या आणि लक्ष्मणाच्या पत्नीकडे गेल्या आणि लुगडं काढलं. उर्मिले, काय मांडवाच्या दारी तुझ्या बापाने पितांबर नेशिला, अगं चंद्रासारखा खोलायला. पोरगी हसली ना. अवस्था टिकवा माणसाने. लागलीच प्रसन्न झाली सून. आणि ज्या ज्या बाईला मोठी भारीची साडी पाहिजे असेल दिवाळीला आल्यावर, तिनं भाऊजाईचं तोंड धरायचं, भावाला नाही पुसायचं. लय भारीची साडी पाहिजे असेल लगेच म्हणायचं, वहिनी काय म्हणत्याच्या बाजारात तुमचे भाऊन तुमची भाऊजाई भेटली होती, काय त्याचा स्वभाव आहे बाई, काय सांगावं त्याचं वैभव. आम्हाला बघितल्या बरोबर हॉटेलीत नेलं, चांगला चहा पाजला, आमच्या सोबत मुलगा होता, एक केळीचं डझन दिलं, बिस्किटचा पुडा दिला. ते चुट्ट कुठंच नव्हतं भेटलेलं. पण इतकं सांगितलं की भाऊजाई खुलती. भाऊ म्हणला, साडी हे करी एखादी घरात बया, काय वपत माय. 80 पोत सोयाबीन झालं, एखादं पोत फुकावून ताईसाठी घरातली साडी नेशीत होय. हे चांगलं बोलण्याची ताकद. सासून कधी बी सुनास तोंड धरायचं, म्हणायचं बाई काय मांडवाच्या दारी गुंडी दिली ती ग, तोंड झाला सोन्यावानी चमकायली. सून खुश, ती जर्मलची का असना, पण तोंड धरायचं. लगेच म्हणा बाई कायच वैभव होत, कायच बॅन लावला होता, हलकी का नसन लागणार. काय गुलाल भांगायनं भरला होता बाई, कायच वैभव. असं वैभव सांगा. आमच्या डांगऱ्या म्हणत्या, काय त्या बापांदर करेल तर सुनाजी त्याच फोकायल्यात. अवस्था सांभाळवा माणसां. चिंतनात काहीतरी घ्यावं तर आपलं कारण पुढे लागलं. कशावर सांगत होतो, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वैराग्य तो त्याग. प्रभू रामचंद्राच्या काळात एक वानर होतो महाराज, अत्यंत त्यागी वानर. मोठा अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण कुंभकर्ण. त्यानं 13,000 वानर गिळले एकाच. इति त्रयोदश संवत्सरे ऋतूनाम सहस्रभास विचरे क्रियांभास पाद्योदक सुधाकरे अनन पुटे प्राशिले. मग रामायण सांगते, तोंडा वाटत 13,000 वानर गिळले. या 13,000 वानरापैकी गंधमादन नावाचं वानर होतं. वैराग्य तो त्याग सांगायला. आतमध्ये वानर गेलं, नामी ज्याची वृत्ती झाली महाराज, संपूर्ण हाडामासातून भगवंताचं चिंतन करत होत. नित्य राम नाम गरजे वाणी तीर्थे येती लोटांगणी सुरवर लागती चरणी सवेयम पायबंदी. रात्रंदिवस चिंतन मुखामध्ये. या गंधमादन वानराने कानावाट सर्व वानर बाहेर काढले आणि सर्वाच्या शेवटी आपण बाहेर आला. कुंभकर्णाचा जेसीबी सारखा हात आला आणि त्याला हातात धरलं. कोण आपण? मी गंधमादन आहे. असं दाबलं, चिरचिर केलं वानरान. तोंडातून पाणी आलं. त्या पाण्याच्या थेंबातून राम राम असा आवाज येत होता. कुंभकर्णाने सांगितलं, याच्या अंगातून पाणी निघले तर राम राम. पुन्हा हात मोकळा केला. गुदमरल्यासारखं जीव जाता जाता त्याचा राहिला. कुंभकर्णाने सांगितलं, हे गंधमादन, मलयानुळू चंदनासारखा सुगंध तुझ्या अंगातून येतो. अंगातल्या पाण्यातून राम राम जप करतो. त्या रामानं तुला काय दिलं? झाडाचा पाला खालास. तू एकदा रावण म्हण. एकदा एक वेळेस जर तू रावण म्हणलास तर तुला 1 कोटी घर सोन्याचे देतो. यानं काय म्हणा, जयाचे सांगसी नाम निर्धार वचन लघु शंका मूत्राधीत पावन. त्याच्या पुढचं सांगत नाही. या वानरानं सांगितलं, ज्याचं नाव सांगायला त्याच्या नावावर मी लघवी सुद्धा करीत नाही. किती राग आला असेल कुंभकर्णाला. मारील म्हणला, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. तरी कुंभकर्णाने पुन्हा सांगितलं, तुला 3.5 कोटी घर सोन्याचे देतो, पण दे रामाला सोडून. त्यांनी सांगितलं, अद्याप नाही. माणसं फुटायला काहीच लागत नाही. काही येडे तर चिवड्याव फुटतील, नुसत्या चिवड्याव. आणि लयच काही पागल असतील तर 37 रुपये. आता 37 रुपयाला झाली वाटते, ऐक ना पीएम, 37 रुपयाला झाली सध्या. काही काही तेवढ्याव बोलते. 3.5 कोटी सोन्याची घरं द्यायला तयार झाले. एक सामान्य वानर आहे महाराज, तरी त्यानं सांगितलं अद्याप नाही. 7 कोटी घरं देण्यासाठी तयार झाला. 7 कोटी सोन्याच्या घराचा त्याग केला.
पण रावण म्हणलाच नाही. भक्ती ते नमन वैरागी वैराग्य तो त्याग. काय अवस्था महाराज, इतकी माणसं त्यागी असतात. राजा संभाजीचं चरित्र पहा, किती त्यागी व्यक्ती. बादशाच्या दरबारात संभाजीला कैद करण्यात आलं. शेवटचं प्रकरण सांगतो. बादशाची मुलगी इतकी सुंदर, या औरंगजेबाच्या मुलीचं संभाजी राजावर नितांत प्रेम. कारण संभाजीचं स्वरूपच तसं होतं महाराज, ज्याच्यामध्ये 36 लक्षणी पुरुषार्थ आहे त्याला पुरुष म्हणते. आपण 100% माणूस नाहीत. इथे एकही बसलेला ओरिजिनल पुरुष नाही. ओरिजिनल पुरुष त्याच माणसाला म्हणतात ज्याचं नाव आहे अर्जुन. ज्याला नुसते दिसणारे सुद्धा स्तन नव्हते त्याला अर्जुन म्हणायचं. आणि स्तन असताना सुद्धा संभाजी राजे शिवछत्रपती पुरुष होते महाराज. पुरुषाचं लक्षण सांगतो. मालकाच्या व्यतिरिक्त ज्या स्त्रीच्या हृदयामध्ये गर्भ आहे ती स्त्री जर संभाजी राजाने पाहिली तर 7 मासाच्या गर्भाचं तात्काळ पाणी होत होतं. ही संभाजी राजाची दृष्टी होती महाराज. आणि अशा संभाजी राजा स्वरूप संपन्न असणारी बादशाची कन्या राजावर प्रेम करायची. कैद केलं. बादशाचा नाईलाज झाला आणि संभाजी राजाला सांगितलं, राजे आमची कन्या पदरात घ्या. संभाजी राजाने सांगितलं ठीक आहे. अरे तुमच्या कुळात जर हिला पात्र शुद्ध पती भेटत नसेल तर माझ्यासारखा क्षत्रियाच्या कुळात, हिंदूच्या कुळात जन्माला आलेला राजा हिला पोषण्याची पात्रता माझ्यात आहे. पण राजाने सांगितलं, संभाजी मुलगी माझी तुझ्यावर प्रसन्न आहे, मलाही तू आवडतोस, पण एक गोष्ट आवडत नाही, तू धर्मांतर कर. संभाजीने सांगितलं, नाही राजे अद्याप नाही. मुलीशी लग्न करण्याशी तयार आहे पण धर्मांतर करणार नाही. काय त्याग महाराज. बादशाने सांगितलं, लक्षात घे संभाजी, या दरुजातून तू आत आलास, त्या दरुजातून तुला जिवंत जाणं शक्य नाही हे तुला कळत असेल ना. संभाजी राजाने सांगितलं, याच्या व्यतिरिक्त दुसरं करणारच काय आहेस तू? तू फक्त माझा प्राण घेशील आणि याच्या पलीकडचं काय करशील. पण मी जर धर्मांतर केलं तर माझ्या मागची याच्यानंतर जन्माला आलेली पिढी इतकी नीच पात्रतेची जन्माला येईल आणि माझ्या अंगावर थुकण्याचा आभास कीर्तीचे पाडे उगवतील. असलं काम मी करणार नाही राजा. पुन्हा वारंवार भगवान शंकराची शपथ घेऊन सांगतो, तुझ्या मुलीशी लग्न करण्यास तयार, पण धर्मांतर करत नाही. 17 दिवस अंगाचे कातडे काढे महाराज. इतका त्रास दिल्यावर कोण थांबला असता. बादशाचं स्वराज्य म्हणजे सामान्य गोष्ट होती होय. ग्रामपंचायतचा सदस्य होण्यासाठी 1 टँकर दारू वाटावं लागते. एक तरी होईल का म्हणून शंका नसती. 1 टँकर भर दारू वाटावं लागते. ग्रामपंचायतचा सदस्य व्हायला रस्त्याचा पत्ता नाही, पाण्याची सोय नाही, घरावर पत्र नाही, दारात शेपुडी नाही, म्हशीचा पत्ता नाही, तरी पण त्याला ते पद आवडतंय. अख्ख्या मराठवाड्याचं पद ज्याच्या ताब्यात होतं तो बादशाह, आणि ते पद पूर्ण स्वराज्याला भेटत होतं तरी त्याग केलाय. वैराग्य तो त्याग. काय अवस्था असेल महाराज. संभाजी किती सुंदर होते सांगू का तुम्हाला. ही बादशाची कन्या मरण पावल्याच्या नंतर कबरेमध्ये टाकली. तिच्या तोंडावर टाकलेली माती आपण मग त्या बाजूला सरकल होती. त्या काळातला एक विद्वान असा काजी होता, त्यानं सांगितलं, ही मेली जरी असेल पण हिला संभाजीचं चित्र दाखवा. तैलचित्र संभाजीचं काढलं, तोंडावरचा पडदा बाजूला केला आणि संभाजीचं चित्र मेल्यावर दाखिल्याच्या नंतर मग कबर झाकण्यात आली. इतका संभाजी राजा सुंदर. अपात आणि अकाल स्थितीतला गर्भ पाहिल्याबरोबर गळून जात होता. ही ज्याच्या दृष्टीतली ताकद आहे त्याला संभाजी म्हणावं महाराज. आणि अशा संभाजी राजाने मरण पत्कारलं पण धर्मांतर केलं नाही. वैराग्य तो त्याग. भक्ती ते नमन. वैराग्य तो त्याग. वैराग्य
ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म